हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सुवर्णास ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आज होता श्रावण सोमवार आणि या श्रावण सोमवारची माझी सगळी तयारी झालेली आहे पूजेची. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मी ताटामध्ये कापूर, चंदन, त्यानंतर बेलपत्र, त्यानंतर तूप लावलेली फुलवात सुद्धा तयार करून ठेवलेली आहे आरती करायसाठी. आणि आता या ठिकाणी माझं अंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे आणि मी करायला बसली होती पूजा. सकाळी सकाळी माझं पुसून वगैरे सुद्धा झालं होतं. तर तुमच्या श्रावण सोमवारची सुरुवात कशी होते ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर या ठिकाणी पहा, मी पिंडीला चंदन वगैरे लावून घेतलेलं आहे. मी या ठिकाणी पिवळं चंदन, लाल चंदन आणि जे केसर चंदन असते ते वापरते. तर या ठिकाणी मी पिंडीला चंदन वगैरे लावून झाल्यानंतर दुधाचा अभिषेक सुद्धा केला. आणि त्यानंतर मी जे आज पहिली शिवमूठ जी आहे तांदूळ, ती तांदूळाची शिवमूठ सुद्धा मी पिंडीला वाहली. आणि त्यानंतर बेलपत्र सुद्धा वाहत आहे. तर आमच्या इकडे शहरात सुद्धा बेलपत्र मिळत नाही जास्त. तर या ठिकाणी फक्त 10 रुपयात 5 बेलपत्र मला मिळाले. परंतु ते 5ही बेलपत्र चांगले होते, म्हणजे त्याला पूर्ण 3 पानं होती. तर मी ते 5 बेलपत्र शिवपिंडीवर वाहिले. आणि आणखी एक छोटंसं बेलपत्र होतं, ते मी नंदीला सुद्धा वाहून दिलं. आणि नंदीला सुद्धा बेलपत्र वाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण नंदी हा शिवाचा प्रिय भक्त आहे. आणि नंदीला प्रसन्न केलं तर आपली प्रार्थना शिवापर्यंत पोहोचते असं म्हणतात. तर या ठिकाणी माझं बेलपत्र वगैरे सगळं वाहून झालं होतं. मग मी मस्तपैकी घंटी वगैरे वाजवून गजर केला होता. आणि आता मी करायला बसली होती आरती. माझी मुलं झोपलीच आहे, त्यामुळे कसं मी निवांतपणे आता पूजा केलेली आहे. तर या ठिकाणी मी फक्त या ठिकाणी गणपतीची आणि शंकराचीच आरती म्हटलेली आहे, कारण खूप लोक 5 आरत्या म्हणतात, परंतु मला वेळच मिळत नाही आणि माझी मुलंसुद्धा उठणार याची भीती असते मला. तर या ठिकाणी पहा, माझं कापूर वगैरे सुद्धा लावून झालेलं आहे आणि माझी एकदम साधीसोपी पद्धतीने मी पूजा करून घेतलेली आहे. आणि मी फक्त केळं देवाला उपवासाला केळं म्हणून दाखवलेलं आहे. आणि जेव्हा मी उपवास सोडणार दुपारी, तेव्हा मी वरण भात नैवेद्य आणि त्यावर दिवा रोडगा वगैरे सुद्धा दाखवणार आहे. तर या ठिकाणी दुपार झाली होती, आमचं जेवण वगैरे सुद्धा झाले होते. आणि मग मी माझ्या मुलांसाठी ऑनलाईन पार्सल मागवलं होतं, म्हणजे कपडे मागवले होते. आता कृष्ण जन्माष्टमी जवळ आहे, त्यामुळे माझ्या मुलांना घालायसाठी मी धोती आणि कुर्ता मागवला होता मिशोवरून. आणि खूपच छान असा धोती कुर्ता आलेला आहे. चला तुम्हाला मी सुद्धा फोडून दाखवते. तर या ठिकाणी मी हे पार्सल उघडत होती आणि पहा, लाल आणि पिवळ्या कलरचा मी धोती कुर्ता मागवलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि खरोखरच खूप छान आणि कॉटनचा धोती कुर्ता आलेला आहे. आणि मी एकदम मापाचाच बोलावलेला आहे, त्यामुळे फक्त याच वर्षी त्यांना होणार आहे. आणि मी कृष्ण जन्माष्टमीचे मस्तपैकी व्हिडिओ आणि फोटो त्यांचे टाकणारच आहे. चला, तर सर्वात स्वस्त कपडे हे मिशोवरच मिळतात. तर या ठिकाणी मी बरेच काही मिशोवरूनच ऑनलाईन बोलवत असते. आणि तुम्हाला मी हा कुर्तासुद्धा उघडून दाखवते. खूपच सुंदर कुर्ता आलेला आहे आणि प्युअर कॉटनचा आहे. आणि माझी मुलं हे घातल्यावर खूपच छान दिसतील. मी तुम्हाला त्याची व्हिडिओ आणि फोटो शेअर करणार आहे. त्यांच्या मापाचंच अगदी बोलावलेलं आहे. चला तर मित्रांनो, या ब्लॉगला मी इथेच थांबवते. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.